ಬಹುಕೋಟಿ 2G ಸ್ಪೆಕ್ಟ್ರಮ್ ಹಗರಣ ಸಂಬಂಧ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ವಿರುದ್ಧ ಬಿಜೆಪಿ ವಾಗ್ದಾಳಿ ತೀವ್ರಗೊಳಿಸಿದೆ. ನವದೆಹಲಿಯಲ್ಲಿ ಸುದ್ದಿಗೋಷ್ಠಿ ನಡೆಸಿದ ಸುಷ್ಮಾ ಸ್ವರಾಜ್, ಅರುಣ್ ಜೇಟ್ಲಿ ನೇರವಾಗಿ ಪ್ರಧಾನಿ ಮನಮೋಹನ್ ಸಿಂಗ್ ವಿರುದ್ಧ ವಾಗ್ದಾಳಿ ನಡೆಸಿದರು. ಹಗರಣದ ಬಗ್ಗೆ ಪ್ರಧಾನಿಗೆ ಎಲ್ಲವೂ ಗೊತ್ತಿದೆ, ಆದರೂ ಪ್ರಧಾನಿ ಕಳಂಕಿತ ಸಚಿವ ಚಿದಂಬರಂರನ್ನ ಪದೇ ಪದೇ ರಕ್ಷಿಸ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತ ಆರೋಪ ಮಾಡಿದರು. ತನ್ನ ಸಚಿವರನ್ನ ರಕ್ಷಿಸೋದಕ್ಕೆ ಯುಪಿಎ ಸರ್ಕಾರ ಸಿಬಿಐಯನ್ನ ಬಳಸಿಕೊಳ್ತಾ ಇದೆ ಎಂದ ಬಿಜೆಪಿ ನಾಯಕರು ಆಪಾದಿಸಿದರು. ಹಗರಣದಲ್ಲಿ ರಾಜಾರಷ್ಟೇ ಚಿದಂಬರಂ ಕೂಡ ತಪ್ಪಿತಸ್ಥರಾಗಿದ್ದು 2G ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಪಕ್ಷದ ಆಂತರಿಕ ವಿಚಾರವಲ್ಲ ಅಂತ ಗುಡುಗಿದರು. ವಿಪಕ್ಷಗಳು ಸರ್ಕಾರವನ್ನು ಅಸ್ಥಿರಗೊಳಿಸ್ತಾ ಇವೆ ಎಂಬ ಪ್ರಧಾನಿ ಹೇಳಿಕೆಯನ್ನು ಖಂಡಿಸಿದ ಜೇಟ್ಲಿ, ತಮ್ಮ ಬಳಿ ಸರ್ಕಾರವನ್ನು ಅಸ್ಥಿರಗೊಳಿಸುವಷ್ಟು ಬಹುಮತವಿಲ್ಲ ಅಂದರು. वो तो कह रहे हैं कि विपक्ष सीधे कह रहे हैं, विपक्ष और साथ में स्पेशली बीजेपी वो हमको कह रहे हैं कि हम उनको अस्थिर कर रहे हैं. इसीलिए हम दोनों ने जवाब दिया कि जो कुछ है तुम्हारा किया धरा है भाई, हमने कुछ नहीं किया. ये जितने आरोप आ रहे हैं एक के बाद एक, 2G आया, फिर CWG आया, KG बेसिन आया, एयर इंडिया आया, ये जितने CAG की रिपोर्ट्स आ रही हैं इसमें कुछ भी हमारा किया धरा नहीं है, ये सारा तुम्हारा है. लेकिन आक्रामक विपक्ष के तौर पर, प्रहरी के तौर पर हम इन आरोपों को पकड़ रहे हैं और तुमसे पूछ रहे हैं, तुम्हें कटघरे में खड़ा कर रहे हैं, लेकिन वो इसी को लेकर हम पर ही ये टीकरा पोड़ रहे हैं कि हम उनको अस्थिर कर रहे हैं. सबसे बड़ी बात है कि एक भ्रष्ट सरकार को ओटना किसी देश की मजबूरी नहीं हो सकती. प्रधानमंत्री ये अफरा तफरी फैलाकर, पैनिक क्रिएट करके कि चुनाव हो जाएंगे, अगर हो जाएंगे तो हो जाएंगे. The country expects, the nation expects from the Prime Minister that instead of protecting a tainted minister, he should be seen as protecting the truth. और इसलिए जो प्रश्न पूरे इस 2G के विवाद से और इस नोट में से निकले हैं, बेहतर होता कि उन प्रश्नों का वो उत्तर दे देते, वो उन्होंने आज तक नहीं दिया. अगर वो उन लोगों में विश्वास रखते हैं जिन पे दाग लग रहे हैं, तो शायद देश का उनमें विश्वास कम होता जाएगा.